ही का सायकल नोकरीला हा ते तुमच्या 1 लाख रुपयाच्या पगारदाराला फेक पाडणार 1 लाखाच्या महिना पगारदाराला पिकाई फेक पाडणार 10 एकर जमीन घेतली 10 एकर हा कुठल्या साईडला घेतली दहिवडी दैवडी साईडला नमस्कार बाबा तुमचं नाव आणि पत्ता सांगा जिल्हा सातारा आणि नाव अण्णा शंभराव चोपडे बर कित्येक वर्षापासून करताय हा व्यवसाय आता 3री डोळी चालू आहे आमची 3री पिढी बर मला सांगा सुरुवात कशी केली होती तुम्ही स्वतः वैयक्तिक घेतली होती का पिढ्यानपिढ्या आल्या पिढ्या होते मग त्यामुळं वाढवीत चालले बर बर म्हणजे एकत्रीची नाही कुठली काय एकत्रित बर आता मला सांगा ह्याच्यामध्ये किती खाई जित्रा एक 100 जित्रा पाहिजे होय शेरड किती आहे ती शेरड 40 आणि 60 बकरी म्हणजे निम्याला निमी जायची म्हणायची नेमेल नेमे बर आता मला सांगा 2-2, 3-3 करड होती ती का शेरडाला 2-2 होते होती ती बर आता यायल्यापासून कित्येक महिन्यानंतर करड विकता 3 ते 3.5 महिन्यात त्याच्यावर ठेवीत नाही 3 ते 3.5 महिन्यातच करड विकून टाकता बर करडाला काय पद्धतीनं दर येतो काय 8, 8.5, 9 9नी जाते ती हा मटणाला दर असल्यामुळं मार्केट आलं याला त्यामुळे वाढी जाते ती करड पण जशी तब्येतीला असेल तशी हो तसे मग आपण सांभाळण्यावर बर आता मला सांगा की आता ही दिवसभर सकाळी उठल्यापासून कसं काय हिंडावं लागतंय किती काय संध्याकाळपर्यंत 6, 6:30 वाजेपर्यंत हिंडायचं हा बर म्हणजे फिरूनच चारायचं जी काय आहे ती कुठं पाडाय गवलं तर ती पाडायचं नाही ते हिंडवायचं हिंडवायचं बर मला सांगा आता वर्षभरामध्ये ह्याच्यात आजार पाणी येतं का सगळं येतं सगळं चालूच असतं बंद नसतं काय होय हा कुठल्या कुठल्या पद्धतीचा आजार येते ती तरी काय आता आजार तेच सांगता येतं कुठल्या पद्धतीचं कसं काय जरबा निघणार तापणार खोकणार हे सगळं असं पद्धत होणार सर्दी ताप सर्दी, ताप बर मग त्याच्यावरती उपचार काय तुम्ही घरगुतीच करता का घरगुती करतो ना ते डॉक्टर बोलावतो होता होईल एवढा घरगुतीच करतो हा जर नाहीच खेच ना तर डॉक्टर बोलावतो बर लसीकरण हे करता का वेळेच्या वेळेला वेळ वर्षाला 6 महिन्याला सगळं एवढं बीटीचं करतो पीपीआर करतो परत ती लाळीचं करतो हा लाळी FMD बर बर मला सांगा लसीकरण नाही चुकत काय नाही ना चुकत मग त्याचा फायदा होतो आपल्याला तर हो म्हणजे ह्याचा फायदा होतो म्हणजे कसं लय त्रास होत नाही ना मोठं रोगात गवत नाही त्रास होत नाही. तरी आटोक्यात येते लगी बर आता ह्याच्यामध्ये बोकडं नाही ती आहे ती बोकड 2 आहे ती मोठी बर 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 तरी मोठी आहे ती करड आहे ती बारकी 15-16 किती वर्षाची बोकड आहे ती वर्षी झाली होय 1 वर्षी मग आता त्याला मागणी फिगणी काय आली का नाही का आता नाही पण मागणी आली तर आपली इकायची नाही आपली शहरासाठी ठेवली बर आता मला सांगा ही दिवसभर तुम्ही जी फिरून चारताय ह्याच्या व्यतिरिक्त तळावर आणल्यावरती इथं काय सेपरेट खुराक फिराक शहराला मकाचा बारडा पेंड सगळं शहराला बी असं यायलेल्या होय खुराक मकाच्या बारड्याने काय फरक पडतो बरं दूध फरक जाग्यावर राहतो दूध वाढते शहराला दूध जाग्यावर जरा आता आपली जलमली येले आज शिळी 30 कास करू कोस्तर ठेवायची जाग्यावर म्हणजे आज यायल्यानंतर जी कास आहे शिळीची ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे करडू इतकेपर्यंत ती कास तशी तेवढं दूध राहिलं पाहिजे मग ती मका काम करते त्याला मका काम बर बर मला सांगा आता हे तुम्ही दिवसभर एवढं हिंडताय अपाट कष्ट आहे फिरणं माणसाला पैसा दिसतो फक्त पण कष्ट दिसत नाही कष्ट नाही पैसा लय कमावते हा असं दिसतं बर मला सांगा आता ह्याच्यात ही एकाचीच आहे ती का मिळून आहे ती नाही दोघांची बर पाहुणे होय मग ती तुमच्या दोघांची मिळून एवढी आहे ती बर आता मला सांगा की आता पोरांना बघितलं तर आपण शिकून नोकऱ्या नाही पोरं पडी काय आणि जरी नोकऱ्या असल्या तर ती 10-15 हजारावर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पोरं काम करायला लागलेत आज का तर धंदा व्यवसाय करायचं म्हणलं तर कष्ट लय आहे बरोबर बर मग तुम्हाला काय सांगता येईल की बाबा हा व्यवसाय करायसारखा आहे का आता तरुण पोरांनी जर म्हटलं करत नाही पोर नाही ती करत मग आमच्या पोरच्या स्वतःला कर म्हणतोय तर नाही हा ते कुठं 15-20 हजार रुपये मिळते त्याचं जायचं घासायचं गावलं केलं नाही केलं तसं ह्याचं कसं ऐकत ही नाही ऐकत नोकरीला ही कसं ऐकल नोकरीला हा ते तुमच्या 1 लाख रुपयाच्या पगारदाराला फेक पाडणार 1 लाखाच्या महिना पगारदाराला पिकाई फेक पाडणार पण बकरी कसं आहे एक 70-80 बकरी पाहिजे 80 बकरी असली का नाही 1 लाख रुपये महिना पगार घेणारा त्याला फेक पाडणार बर ह्याला काय आहे मर धर नसली की ह्यात काय बुड आहे का बरोबर कष्ट करायचं कमवायचं हा बर
आता मला सांगा याच्यामध्ये वर्षाला आता तुम्ही म्हणलात की खुराक तेवढा लागतो, तर खुराकाचा काय खर्च होत असेल बरं वर्षभराचा? 2-1 लाख रुपये होतोय खर्च. 2-1 लाख होतोय तेवढ्या चित्रावाला. हा 2-1 लाख. आणि वर्षभरात किती पिल्लं गावते ती इकायला? पिल्लं तसं काय बघा, हे का आतापर्यंत मला वाटतं एक 40-50 इकले पिल्लू. हा आतापर्यंत म्हणजे वर्षात दिवाळीपासून 6 महिन्यात म्हणा की 7-8 महिन्यात. हा बर म्हणजे 8 महिन्यात 50 पिल्लू इकले. हा आणि अजून काय 4 महिन्यात अजून काय अजून काय खंडी होणारच. 20-25 दिले अजून होतील. म्हणजे 70-80 करडू गवतोय म्हणायचं. गावते. बरं सरासरी 8-9 हजारांनी म्हणलं तरी वर्षभराला काय कमाई होती बरं? करायचं खर्चाचं बघून एक 5-1 लाख रुपये शिल्लक. 5-1 लाख आरामात शिल्लक राहते. आरामशीर. बरं आता मी बऱ्याच जणांना विचारतो बरं का की बाबा आता ही तुम्ही पिढ्यानपिढ्या करत आलाय आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की बरेच जण म्हणतात की पैसा भरपूर आहे आणि आहेच, फक्त कष्ट बी त्या पटी नाही, फक्त माणसाची मेहनत दिसत नाही तर फळ दिसतंय माणसाला डायरेक्ट असं आहे. तर मला सांगा की जवळपास ह्याच्यामध्ये जेवढं कमाई होती या तर ती नोकरीला ऐकल का माणसाला एखाद्या? नाही, कधीच ऐकू शकत नाही. नोकरदार कसाही असो, 70-80 बकरी असली का नाही, हा कसा बी नोकरदाराला लढूया, हा कसं नाही ऐकत. नाही फिकं पाडणार नोकरदाराला फिकच पाडणार. 100%. हो बरं आता बरीच जणांना मी विचारतो बरं का, बऱ्याच जणांनी मला सांगितला बी अनुभव की बाबा एकाची 100 आहे, एका 200-300 बी बकरी आहेत. काय जणांची तुम्हाला सांगतो 20 पासून 30-40-50 शेरड बी. पण ती म्हणताना म्हणतात की बाबा शेरडाच्या पायावर बाबा आम्ही 5-6 एकर जमीन बी घेतली, हिर मारली, सगळं बांगला बांधला, सगळं केलं. म्हणजे त्यांची अशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या करत आल्यामुळे त्यांना वाटतं की आमची यात प्रगती झाली, आम्ही दुसरं का करावं. आता बरीच जण एक जण तर मला मानला की आम्हाला हीच करायचंय, आम्हाला नोकरी नकोच. का तर त्यांना ह्यातलं ती ज्याला आवड आहे का नाही त्यांना हे धंदाच करावा. बरं मग तुमच्यामध्ये अशा पद्धतीनं काय वेगळी प्रगती झाली तुम्हाला काय वाटतंय? आपली सगळी प्रगती झाली. आपण ह्याच्यावर 10 एकर जमीन घेतली. 10 एकर कुठल्या साईडला घेतली? दहिवडी साईडला. ह्याच्यावर जगलो ह्या लक्ष्मीच्या जेव्हा 10 एकर जमीन घेतली. बरं किती लाखाने घेतली असेल बरं? अहो आता काय, आता मग ते आत्ताची जमीन आमच्या भागात 7 लाखांनी घेतली, मी 1.25 लाखांनी घेतली. 7 लाखांनी एकर? हो. म्हणजे जवळपास म्हणलं तर नाही म्हणलं तर 70-80 लाखाची जमीन ह्या लक्ष्मीच्या पायावर हाय म्हणायचं. लक्ष्मी पाय आहे. बरं अजून काही घर बीर बांधलं? घर बांधलं, विहीर पाडली, ह्याच लक्ष्मी जो. होय. दुसरी कुठे बाबा कोणाकुठे रुपया नाही की बाबा ही इकडे पोरगा नोकरी आणि ती मनी ऑर्डर दिली असले विषय काय, फक्त या लक्ष्मीच्या पायावर. लक्ष्मी पाय, बाकी दुसरा काही व्यवसाय नाही, धंदा नाही, नोकरी नाही, धंदा काही नाही, आणि कुणी सर्व्हिसला बी नाही. कुणी सर्व्हिसला बी. बर म्हणजे हा धंदा बऱ्यापैकी परवडतोय. आणि एका माणसाचं जर कुटुंब नवरा बायकून 2 लेकराचं म्हणलं जगण्यासाठी बाबा त्यांनी किती शेरड करावी किंवा काय तुम्हाला? काय नवरा बायकून एक 30-40 जरी पाळली तरी ती 4 माणसं जगते आराम. 30-40 पाळली, 1-1.5 लाख खिशात ठेवून जगून निघते ती. बर 30-40 शेरड म्हणजे एका माणसाचं कुटुंब सहज चालू शकतं. सहज चालते, म्हणजे कुठली अडचण नाही त्याला. काय अडचण नाही, त्यानं इकत घेऊन खाल्लं तरी त्याला परवडतं. इकत घेऊन खाल्लं तरी परवडतं. 12 महिने म्हणजे 12 महिने इकत घेऊन त्याने शेतीत जायचंच नाही, हा तरी परवडतं. म्हणजे खरंच हा व्यवसाय करण्यासारखा आहे. फक्त तरुण मुलांनी नोकरीच्या मागे न पळता ह्याच्याकडे लक्ष देऊन जर बघितलं तर ह्यातनं बऱ्यापैकी नफा आहे. आताची मुलं काय म्हणते ती आम्ही बकरी राखली काय लगीन होत नाही. मग तो महत्वाचा प्रश्न आहे. पेंट खातोय प्रत्येक जण म्हणतोय की बकरी शेरड बघून पोरी दिना ती, म्हणून पोरं 15,000 काम करायला. 15,000. मग उद्या लगीन झालं की पोरगा वर्ष 6 महिने राहिला की म्हणतोय आपलं हीच करू. शेवटी कष्ट ह्यात आहे, पण ह्याच्यासारखी कमाई बी नाही. असं नोकरीच्या मागे लागून तुमच्या पाहिजे तेवढ्या गरजा पूर्ण होणार नाहीत. नुसतं खाण्यावारी ह्याच्यावर जाणार. आता पोरं बाहेर राहते कामाला, पण रूमवारी मेस खाण्यावारी चाललंय सगळं. आमचा पोरगा इथं मोळाचं काम व्हायचं, रोपाय शिल्लक राहत. हा खातं पितो पोत सारखं सगळं. बर मग तुम्हाला काय वाटतंय की मुलींच्या अपेक्षा वाढल्यात का मुलींच्या आईबापाच्या अपेक्षा वाढल्यात? अहो मुलींच्याच अपेक्षा वाढल्या, आईबापाच्या काय अपेक्षा वाढणार आहे? मुलगी म्हणली मला असलाच नवरदेव पाहिजे तर ती होऊ शकते लगेच. आणि जर मुलगी म्हणली मला सर्व्हिसवाला पाहिजे, बंगला पाहिजे, अमकं पाहिजे म्हणलं तर विषय संपला नाही. तर हो, आणि बरंच सगळ्यालाच आहे का ती. मग मुलगीच म्हणली मला बकरीवाला नवरा पाहिजे तर होऊ शकते ना, लगीन होऊ शकते. मग मला काय म्हणायचंय की नोकरीला बी पोरं आपल्यातलीच आहेत आणि मुली देणारी माणसं बी आपलीच आहेत. मग थोडाफार आपणच विचार केला पाहिजे. आई बापाने विचार केला तरी मुलीने केला पाहिजे. हा पण पुढे तिला सुखात म्हणजे काय गोष्टीची अडचणच नाही. आता बाया माणसाला काय कष्ट आहे? नाही मला सांगा, ह्यात आता तुम्ही मला सांगा
आमचं कोणी धनी आहे का? नाही. आम्ही सावलीला उभा करू. हो, मर्जीचा मालक. काय इथं कमी झालं जास्त झालं कोण म्हणणार आहे का? काहीच स्वतः नाही. करायचं स्वतः मरायचं, हो, विषय संपला. मनाला वाटलं 12ला बी सोडली आणि मनाला अहो, वाटलं तर आपलं काम आहे 7ला सोडायची का 12ला सोडायची आपण ठरवायचं. आपणच मालक. आपल्याला कोण विचारणार आहे? म्हणजे नोकर नाही कोणाचा, आपण स्वतःचा मालक. दोन शब्द कोणाचं ऐकून घ्यायचं नाहीत. बरोबर बरोबर. आपलं घरी. बर, म्हणजे नक्की हा व्यवसाय करण्यासारखा आहे, फक्त केला पाहिजे. याला पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं की यातनं फायदा बऱ्यापैकी आहे, त्याला कमी पडणार नाही काय. मी 2 वर्ष पोरग्याला म्हणतोय तू राहू दे काम, अजून एक बकरी विशाख वाढू. हा, मी आहे माग. हो, पण नाही, ती म्हणते एकान घरी यावं. आता चालते ते पायथ्यावर चालवायचं. बरोबर आहे. मग आता काय करायचं? नाही, पण ह्याच्यासारखी लक्ष्मी कशात नाही. आणि पण खरंच ह्याच्या जेव्हा आपण मोठं झालोय, हो, आता ह्याला ढकलून नाही जमत. बरोबर आहे. ह्या लक्ष्मीनं मोठं केलंय आपल्याला आणि ह्यालाही करायचं म्हणल्यावर अवघड आहे. ढकलायचं काय 10 का व्हायना पण असलीच पाहिजे ती. थोडी का होणं पण पाळून राहायचं. जवळ आपल्याला होते तवर तवर करायचं. ज्या दिवशी होईना त्या दिवशी लक्ष्मीला सांगायचं आता होतच नाही आपल्याला. बरोबर, ठीक. म्हणजे करण्यासारखा धंदा आहे तर करावा, नोकरीच्या मागे न पळता. आणि मुलींनी बी थोड्याशा अपेक्षा कमी कराव्या. गेलं नोकरी आपण बांधील झालो. बांधील झालं त्यांचं. इथे बांधील आहे का? नाहीच. रजा टाकायची म्हणलं तरी त्यांना विचारून सगळ्या अहो, गोष्टी. समजा आता हे तास 2 तास ही गडीभर हाना मी आलोय, हा, विषय संपला. बरोबर आहे. त्याचे कोण मालक आहे आपल्या? नाही, म्हणजे स्वतःचा मालक आहे आपण, कोणाचा नोकर नाही. नोकर नाही. आणि नोकरदाराला तर ऐकू शकत नाही. ऐकू शकत बरं, किती बी पगाराचा असू द्या, हो. 1 लाख रुपये महिना पगारवाल्याला सुद्धा आपण ऐकू शकत नाही. 80 बकरी असतील का नाही त्यांना लाख रुपये महिन्या पगार घेऊ द्या. हा, हा. कमी नाही पडत आपण. नाही कमी. बरोबर. मित्रांनो, बाबांनी सांगितलेल्या अनुभवाचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून बाबांचा अनुभव त्यांना फायद्याचा ठरेल. आणि नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे नोकरीच्या मागे न पळता 10-20 शेळ्या घेऊन आपण हा व्यवसाय जर चालू केला तर नक्कीच ह्यात आपल्याला यश मिळू शकतं. बरं, मला सांगा, बंदिस्त जी करते ती आता, ती बरं का आपलं ही बरं? नाही, बंदिस्त ही बरं. फिरस्ती बरं आपलं. तिजीत माल राहायचा म्हणलं तर ह्यो म्हणजे हिंडून फिरून चमक. ह्याचं पाय मोकळं होत्यात. बंदिस्त म्हणलं तर बंदिस्त झालं, तेवढं फिरणार. आजार कमी ह्याला. आजार फिरून आलं, पाणी पिऊन आलं. भले लय राहिलं तुम्ही दिवसभर उभा राहाल का राहू, पण 2 तास फिरवून आणायची, कोंडायची, परत 4 वाजता सोडायची, 2 तास 6 वाजेपर्यंत हिंडवायची, कोंडायची. बंदिस्त जरी केलं तरी तुम्हाला म्हणायचं की 2-2 तास तरी का व्हायना पण मोकळं पाहिजे, पाय मोकळं केलं पाय पाहिजे. मोकळं करून आपलं माणसाचं पाय, जनावराचं पाय मोकळं आणि त्याला शरीर पोषक झालं. बरोबर. असं म्हणजे आहे. खाल्लेलं पचायला बी त्याला पचायला जरा- बी सगळं आणि तुमचं खोराक आहे का ना, 2 तासांनी हिंडवून आला घाला की काय घालायचं, परत 5-6 वाजता सोडा, 2-3 तास हिंडवायची, परत घाला. मग तर त्याला अंगी लागेल अंगी लागेल. आणि त्याच्या अंगावर चमक राहील. चमक राहील. बरं असं आहे. बरं. म्हणजे नक्कीच ही फिरस्ते आपलं चांगलं आहे. हा. आणि बंदिस्त केलं तर थोडंफार अर्ध बंदिस्त पाहिजे. नाही, ज्याला अवघड वाटतं नाही बाबा, ह्याच्या शेतकऱ्याच्या बांधायला जाते, मला 2 शब्द ऐकून घ्यायचं नाही तर हा, त्याने आपली 2 तास फिरवाना आणायची, कुशाला कोंडायची. बरं बरं. मग त्या पद्धतीने केलं तरी फायद्याचं आहे. होतंय, सगळं करतंय, होतंय, करायला गेल्यावर सगळं होतंय. बरं, ठीक आहे. मित्रांनो, बाबांनी बऱ्यापैकी चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला का नाही जास्तीत जास्त लाईक करा. मी तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.